की सर्वपक्षीय शिष्टमंडळ आता या सभागृहामध्ये आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांशी या ठिकाणी चर्चा केली जाणार आहे। त्यासाठी चोकलिंगम या ठिकाणी दाखल झालेत। तर आणखी एक महत्त्वाची बातमी या संदर्भात आपण पाहूया। दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं असा सवाल या ठिकाणी राज ठाकरे यांनी केलेला आहे। दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं असा सवाल राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना इथे केलेला आहे। तर आज काय चर्चा नेमकी सुरू आहे त्या संदर्भातली प्रत्येक बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक सुरू झालेली आहे आणि राज ठाकरेंनी हा सवाल केलाय की दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आलाय। तर मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबत ही बैठक सुरू आहे। त्यामध्ये प्रत्येक पक्षाचा नेता या ठिकाणी आपलं मत मांडतो। त्यामध्ये राज ठाकरे यांनी हा सवाल केलेला आहे। दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे असं राज ठाकरे म्हणाले। प्रत्येक पक्षाकडून जी आता आढावा बैठक विभागवार घेतली जाते तर त्याच्यामध्ये मनसे सुद्धा आपल्या परीने प्रयत्न करते आणि मनसेकडून राज ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत की मतदार याद्यांवर बारीक लक्ष ठेवा आणि हाच मुद्दा हाच प्रश्न आता राज ठाकरे यांच्याकडून मुख्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आले। वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे। दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं असा सवाल या ठिकाणी राज ठाकरे यांनी केलेला आहे। तर निवडणूक अधिकाऱ्यांना इथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आपण पाहतो की निवेदन देण्यात आलंय। या शिष्टमंडळानं आपलं हे निवेदन निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे दिलंय। उद्धव ठाकरे यांनी हे निवेदन चोकलिंगम यांच्याकडे दिलेलं आहे। याच वेळेला राज ठाकरे यांनी काही मुद्दे इथे उपस्थित केलेले आहेत, काही प्रश्न निवडणूक आयोगाकडे इथे मांडलेले आहेत। वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं असा सवाल राज ठाकरे यांनी केला। मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। यामध्ये जे निवेदन देण्यात आलेलं आहे ते आपण पाहूया। तर येत्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। मात्र 2024 मध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपासून आणि एकंदरीतच निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल राजकीय पक्ष आणि सामान्य माणसाच्या मनात खूपच शंका आहे। निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे असं आम्ही सगळे मानतो। सध्याच्या एकूणच निवडणूक आयोगाच्या कारभाराकडे बघितल्यावर खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का अशी शंका उत्पन्न होत आहे। असो, निवडणूक आयोग आजही स्वायत्त आहे असं आम्ही मानतो आणि त्यामुळे राजकीय व्यवस्थेच्या मनात आणि सामान्यांच्या मनात काही प्रश्न आहेत, त्यावर काही ठोस कृती देखील करणार आहोत। 2024 मध्ये लोकसभेच्या आणि महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या। या दोन्ही निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर नवीन मतदार नोंदणी झाली आणि नावं वगळली देखील गेली। पण जी नावं वगळली आणि यादी किंवा त्याचा तपशील राजकीय पक्षांना किंवा मतदाराला बघायला का मिळत नाही, एखाद्या व्यक्तीचं नाव काढलं गेलं याची कारणं त्याला किंवा राजकीय व्यवस्थेला कळायला नको का? त्यामुळे निवडणूक आयोगाने जी नावं आहेत त्याचा पूर्ण तपशील आणि ती नावं ही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली पाहिजे, कारण तो मतदाराचा अधिकार आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 ला झाल्या आणि त्या दरम्यानची मतदार यादी ही 30/24 ला प्रसिद्ध झाली। मात्र त्यानंतर ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025 च्या दरम्यान यादीमध्ये जी नावं समाविष्ट केली ती नावं आणि नवीन यादी अजूनही प्रसिद्ध का झाली नाही? मतदार यादीवर अभ्यास करणं हा प्रत्येक राजकीय पक्षाचा अधिकार आहे, पण राजकीय पक्षांनाच किंवा आम्ही तर म्हणतो अगदी सामान्य माणसाला सुद्धा मतदार यादी का बघायला मिळत नाही? ही यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की कुणाचा तरी दबाव आहे? असं काही असल्यास निवडणूक आयोगाच्या एकूणच कारभाराबद्दल संपूर्ण देशपातळीवर शंका उपस्थित केली जाईल। निवडणूक आयोगाने जर स्वायत्तता दाखवली नाही तर कोण दाखवणार? त्यामुळे निवडणूक आयोगाने आता तरी कोणाच्या दबावाच्या बाहेर येऊन भेदभाव न करता आम्ही उपस्थित केलेल्या मागण्या आणि त्यावरचे उपाय यावर कार्यवाही करावी। या मागण्या किंवा उपाय